नमस्कार. त्या परिषदेमध्ये आणि वेतोळे पतसंती मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी जर बघितलं तर अगदी चुरशीची लढत बघायला मिळते आणि तुम्ही नुकतंच या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून तुमच्या आई सावित्रीबाई काळे या ठिकाणी उभा होत्या आणि अंतिम क्षणी नररावजी कोरे सावकर साहेब यांच्या सहयोगाने तुम्ही ती माघार घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की या कळे जिल्हा परिषद मतदारसंघात आणि वेतोळी पंचायत समितीमध्ये की लोकांचा या ठिकाणी कल कोणत्या उमेदवाराकडे जास्त दिसून येतो? नमस्कार, मी प्रतापसिंह अमलप्रिय काळे, युवा सामाजिक कार्यकर्ता धामणी खोरा. खरं म्हटलं तर पहिल्यांदाच तुम्ही प्रश्न उपस्थित केला की शेवटच्या क्षणी तुम्ही अपक्ष उमेदवारी मागे का घेतली. खरं म्हटलं तर मागे घेण्याचं एक कारण म्हणजे गेल्या 10 वर्षाचा जर इतिहास बघितला तर गेल्या 10 वर्षापासून समाजकारण असेल, राजकारण असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये मी तसेच आमच्या आई अपक्ष उमेदवार सावित्री अमलप्रिय काळे अनेक माध्यमातून कार्यरत आहे. मग त्यामध्ये महिलांच्या संदर्भात सक्षमीकरणाचा विषय असेल किंवा गरोदर महिलांना फळ वाटपाचा कार्यक्रम असेल आरोग्य केंद्रामध्ये, त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल किंवा वह्या वाटपाचा कार्यक्रम असेल, तसेच ज्येष्ठ लोकांना जो काही मागील 2 महिन्यामध्येच जो काही आरोग्याचं शिबिर, जे डोळ्यांच्या आरोग्याचा शिबिराचा जो कार्यक्रम असेल, तर या माध्यमातून गेल्या 40 ते 50 लोकांचं आरोग्य शिबिर या माध्यमातून घेतलेलं होतं. आणि ज्यावेळी आरक्षण जाहीर झालं, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच ज्या काही वेतवडे पंचायत समितीमध्ये जे असणारे काही 19-20 गावं आहेत, त्या गावांमध्ये प्रत्येक युवकांना, प्रत्येक ज्येष्ठ लोकांना, माता भगिनींना, महिलांना, सरकारी नोकरदारांना तसेच कारखान्याच्या संचालकांना भेटलो. त्यावेळी खरोखरच ही जी काही उमेदवारी आहे ती कामाच्या माध्यमातून मिळेल अशी शाश्वती होती. पण काही राजकीय गणित असतात, त्यामुळं वरिष्ठ लोक जे असतील, मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असतील किंवा आपल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, संस्थापक, धामणी खोऱ्याचे भाग्यविधाते, ज्यांना संपूर्ण धामणी खोरा वारणेचा वाघ असं संबोधतो, त्यांच्या आदेशानुसार ही जी काही अपक्ष उमेदवारी ती मी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं म्हटलं धामणी खोऱ्यामध्ये ज्यावेळी मी प्रचारामध्ये गेलो तर त्या ठिकाणी प्रत्येक युवक असेल, युवती असेल, ज्येष्ठ लोक असतील किंवा सरकारी नोकरदार असतील, तर या माध्यमातून यांचा जो सूर आहे तो खरोखरच आपल्या जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आदरणीय सावकर साहेब अर्थात विनयरावजी कोरे साहेब यांनी हिरवा शालू तिथं त्या ठिकाणी नेसवलेला आहे. आणि जे काही पाण्याचं जे काही क्षेत्र असेल ते पाण्याच्या क्षेत्रामध्ये उलटी गंगा निर्माण करण्याचं काम तिथं केलेलं आहे, असा एक तिथून सूर उमटलेला आहे. खरं म्हटलं तर पाण्यासाठी खंडणी मागणाऱ्यांसाठी मत नाही, तर पाणी देण्यासाठी मत आहे, असा प्रत्येक ठिकाणी तो सूर उमटत आहे. त्यामुळं ही जी काही लढाई आहे ती निष्ठेची आहे, आत्मविश्वासाची आहे, त्याचबरोबर जबाबदारीची देखील आहे. त्यामुळे तेथील धामणी खोऱ्यातील प्रत्येक लोकांनी एक चंग बांधलेला आहे की ही जी काही निवडणूक होत आहे खरोखर ती एक अतिशय भावनिक आहे. त्यामुळे प्रत्येक युवकांनी, युवतींनी, ज्येष्ठ लोकांनी तसेच माता भगिनींनी विचार करून जे काही आपले कळे जिल्हा परिषद उमेदवार जे आहेत शोभा युवराज बेलेकर, त्याचबरोबर आपल्या वेतवडे पंचायत समितीच्या ज्या काही उमेदवार आहेत पूजा अमित काळे, खरं म्हटलं तर पूजाताईंच्याकडे बघितलं तर खरोखरच एक आश्वासक युवा चेहरा आहे, उच्च शिक्षित स्त्री आहे, त्याचबरोबर नवीन चेहरा असल्यामुळे मी धामणी खोऱ्यातील प्रत्येक युवतींना, युवकांना एक कळकळीचं आव्हान करतो की तुम्ही नवीन चेहऱ्याला संधी दिली तर नक्कीच धामणी खोऱ्याचं अनेक बाबतीमध्ये, मग त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा शेतीविषयी जी काही पुढील जी काही धोरणं असतील त्याला एक चांगली बळकटी निर्माण करण्याचं काम होणार आहे. त्यामुळे मी जनसुराज्य शक्तीचा तसेच सामाजिक युवा कार्यकर्ता धामणी खोरा म्हणून सर्व युवतींना, युवकांना, ज्येष्ठ मान्यवरांना कळकळीचं आव्हान करतो की आपले जे काही जनसुराज्य शक्ती मधील जे काही नारळाची बाग आहे आणि ह्या नारळाच्या बागेचे जे काही 2 उमेदवार आहेत त्यामध्ये कळे जिल्हा परिषदच्या शोभा युवराज बेलेकर वहिनी असतील, त्याचबरोबर पंचायत समिती
वेतवडे गणाच्या आपल्या पूजाताई असतील यांना प्रचंड मताधिकांनी विजय करून नारळीच्या बागेवरती बटन दाबून आपण एक नवीन चेहऱ्याला संधी देणं खूप गरजेचं आहे. एवढंच बोलतो मी आणि माझं 2 मिनिटाचं मनोगत थांबवतो.